हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि कूलर खराब झालेले. 2 दिवस झालं कूलर खराब आहे आणि अशा गरमीमध्ये कूलर, फॅन खराब झालं ना, मग वाट लागली समजा. कारण चिरटं तरी तसेच आहेत, मच्छर खूप चावतात आणि गरमी तरी इतकी भयानक होत आहे ना, की असं वाटतं की बाहेर पळून जावं. रात्रभर झोपच येणार नाही, तशी अवस्था होते. तर 2 दिवस झालं कूलर खराब झालेला आहे आणि तिकडच्या रूममध्ये वरचं फॅन पण लावलेलं नाहीये. तेच म्हणत आहे, की फॅन पण लावा, कूलर पण नीट करून आणा. तर आज सकाळीच आता मुहूर्त लागलेला आहे. उठल्याच कूलर घेऊन गेलेले आहेत. म्हणजे कार जात आहे ना गॅरेजकडे, तर कारमध्येच ठेवून घेऊन गेलेले आहेत. तसं तर खूप मोठा आहे ते कूलर, काय आता कसं नेले काय माहिती. इथून तरी घेऊन गेलेले आहेत आणि माझी थोडीफार बाहेरची कामं राहिलेली होती. अंगणाची साफसफाई म्हणजे सगळ्या झाडांना पाणी देणं आणि गरमी इतकी आहे ना, आता असं वाटत आहे परत उन्हाळा सुरू झाला की काय, इतकी गरमी होत आहे. म्हणजे अजिबात पाऊस नाही, फक्त हवा असते. अशी भयानक हवा असते की सगळं उडून जाते. इतकी भयानक हवा, नाहीतरी चक्क बंदच असते. गरमी खूप व्हायला लागलेली आहे. म्हणजे जसं कडक उन्हाची गरमी असते ना, तशीच गरमी सकाळी पण संध्याकाळी पण सेमच वातावरण झालेलं आहे. थोडासाही फरक जाणवत नाहीये. म्हणजे पाऊस येऊन गेला तरी खूप जास्तच दगदग होते. तर असं सगळ्या झाडांना मी पाणी दिले, कारण अशा गरमीमध्ये झाडांना पाणी नाही दिलं ना, तर एक झाड एक दिवसही राहणार नाही, सगळी वाळून जाणार आहेत. म्हणून सगळ्या झाडांना कुंडे भरलेत पाण्याने आणि जास्त वेळ राहत पण नाहीये. कारण होल तर आहेत सगळ्या कुंड्यांना आणि गरमीमुळे हे पाणी खूप लवकर आटत आहे. पोर्समध्ये पाणी टाकले, मी वायपर करून घेतलं. अंगणामध्ये पाणी शिंपलेलं आहे आणि जे जमिनीत झाडं लावलेली त्यांना पण पाणी दिलेलं आहे आणि चिमण्यांना अगोदर तांदूळ टाकले. इथं जे घरटं बनवलेलं होतं ना चिमण्यांनी, ते चिमण्या येतच नाही. तर ते पिल्ले छोटे छोटे जे होते ना, उडत नव्हते व्यवस्थित, खाली येऊन बसत होते. नंतर ते पिल्ले घेऊन ते चिमण्या कुठे गेले काय माहिती, येतच नाहीत. नाहीतर माझी करमणूक छान होत होती. दिवसभर चिवचिव त्यांची छान वाटत होतं. पण आता चिमण्या कुठे गेल्या काय माहिती. बाहेर येतात तांदूळ खाण्यासाठी, पण आतमधल्या नाहीयेत. तर इकडं वर चालू होतं, तर म्हणलं हांडे अगोदर भरून घ्यावे. तर पाणी भरून घेतलेलं आहे मी स्वयंपाकाला, देवपूजेला आणि बाहेर रांगोळी काढायची राहिलेली होती. तर छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे, कारण इथं जागा पण तितकी व्यवस्थित नाही, तुम्ही बघू शकता. सगळीकडे दगड वगैरे टाकलेले. तर मी यांना म्हणलं की थोडीशी वाळू आणि सिमेंट घेऊन या, म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित छान सारवता येईल, म्हणजे छान होईल जागा. थोडीशी मोठी मला रांगोळी काढता येईल. नाहीतरी असं झालं स्पेस चांगला नाही, जागाच व्यवस्थित नाही, रांगोळी व्यवस्थित काढता येत नाहीये आणि हवा तर इतकी भयानक असते की त्या हातातली रांगोळी पण उडून जात आहे. तर छोटीशी कलरफुल रांगोळी काढली. बाहेरचं मेन गेट वळून घेतलं आणि सगळ्या खिडक्या पण मी उघडलेल्या आहेत, म्हणजे हवा येत राहील. आणि बाहेरचं मेन गेट मात्र मी बंद केलेलं आहे, कारण मी असते किचनमध्ये, कोण आलं कोण गेलं मला काहीच माहिती होत नाही आणि हवा पण जास्त लागते गॅसला. खिडकीतनं हवा तितकी येत नाही, पण गेटमधून येऊन डायरेक्ट गॅसलाच लागत असते आणि गॅस व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे मला दार बंद करूनच स्वयंपाक करावं लागत आहे आजकाल. कारण 1 महिना झालेला आहे. 1 महिन्यापासून अशीच भयानक हवा आहे. म्हणजे वातावरण वेगळंच झालेलं आहे आता. गरमी पण होते, हवा पण असते, पाऊस पण येत नाही, वेगळंच वातावरण झालं. तर इकडे चहा बनलेला आहे माझ्यासाठी आणि कुकरला डाळ पण लावलेली आहे. आज अण्णाला मी इकडं जेवण करायला या म्हणून सांगितलेलं आहे, कारण आई नाहीये. आई गेलेली आहे आजोळला, म्हणजे माहेरी गेलेली आहे धोंडे जेवण्यासाठी. तुम्ही विचारत होता, ताई तू धोंडे करत नाहीयेस का? नणंदबाईला जेवायला सांगत नाहीयेस का? तर नणंदबाईला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे, पण त्या आलेल्या नाहीत, म्हणत आहेत त्यांच्या घरी कामं आहेत. म्हणजे घरचं बांधकाम चालू आहे ना, तर बांधकामाला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना यायला जमत नाहीये आणि योगेश आणि गायत्री पण आता घरी नाहीये कॉलेजसाठी, ते पण बाहेर गावी आहेत. गायत्री पुण्याला आहे, योगेश निलंग्याला आहेत आणि घराकडे ताई, भाऊ शेताकडे. असं झालेली त्यांची परिस्थिती, जसं आमची आहे तशीच झालेली आहे. त्यामुळे त्यांना पण घर सोडून कुठंच हालता येत नाही. तरी पण त्यांना सांगितलेलं आहे की धोंडे जेवण म्हणजे जेवण करायला या. आणि ताईला आम्ही जोडवे पण करून आणलेले आहेत. ताई नाही आल्या ना, तर मी धोंडे करून घेऊन जाणार आहे. मी जोडवे वगैरे सगळं आणलेलं आहे आम्ही. तर जोडवे, धोंडे, परत काही भांडे वगैरे, हे सगळं मी जे रीतरिवाज आहे, जे रूल्स आहेत तशाच पद्धतीने घेऊन जाणार आहे. कारण त्यांना आमंत्रण आम्ही दिलं, पण ते येतच नाहीत, असं झालेलं आहे. आणि आई गेलेली आहे धोंडे जेवायला माहेरी. तर घराकडे कसं झालेलं, अण्णाला काही बनवता येत नाही स्वयंपाक वगैरे. तर मी अण्णाला सांगितलेलं आहे, सकाळी लवकर फोन केला होता की स्वयंपाक करत आहे आणि लवकर या तुम्ही. म्हणजे इथून माझं माहेर काय जास्त लांब नाही आहे, म्हणजे 8 किलोमीटरवरती आहे. तर येऊन जेवण करा आणि टिफिन घेऊन जावं, म्हणजे आजी पण आहे ना, आजीसाठी टिफिन, परत अण्णाला पण दुपारचं जेवण, हे सगळं पॅक करून देणार आहे. त्या हिशोबानेच आज थोडीशी वरणासाठी डाळ मी जास्तच घातलेली होती, तर डाळ शिजून तयार आहे. म्हणजे एखादी भाजी बनवणार आहे आणि वरण, भात आणि भाकरी. वेगळा काही स्वयंपाक बनवला तर तितका आवडीनं बाबा पण जेवण करत नाही. जसं आपल्या घरी आहे की ज्वारीची भाकर, भाजी, असं जेवण लागतं साधं सिंपल, सेम तसंच माहेरातही आहे. म्हणजे अण्णालाही एकदम साधं सिंपल जेवण लागतं. जास्त चपाती वगैरे आहे ते, वेगवेगळी भाजी, असं काहीच आवडत नाहीये. पण ताक मात्र लागतं, मग ताकही मी बनवून ठेवणार आहे.
इकडे डाळ शिजलेले मसाले टाकले, छान मी पळीनं घाटून घेतलेला आहे. चिंच मी पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे आणि इकडे चिंचेचा पल्प काढून घातलेला आहे यामध्ये आणि छान मिक्स करून घेतला आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि भाताचं उकळून मी इकडच्या बर्नरवर ठेवलं आणि इकडे मी वरण बनवून घेते. हवा जास्त लागत आहे त्यामुळे मी तिकडे ठेवलेलं आहे. इकडे मी म्हणजे लवकर फोडणी तयार होणारच नाही, हवा खूप जास्त येत आहे. तर दार बंदच करून आता स्वयंपाक करावं लागणार आहे, कारण सकाळी थोडंसं ठीक होतं वातावरण, पण आता खूपच बिघडले, खूप जास्त हवा आहे. म्हणजे अचानकच हवा अशी येते ना, जसं की असं वाटतं की थोड्या वेळासाठी आता सगळी उडून जातो की काय आम्ही, इतकी भयानक हवा असते. आणि घर कडेला असल्यामुळे खूप जास्त हवा जाणवते. म्हणजे थोडंसंही वातावरण चेंज झालं की खूप लवकर असं वाटतं की खूपच भयानक झालेलं आहे वातावरण, खूप भीती पण वाटायला लागते. तर इकडे सगळं मी तयार करून घेतलेलं आहे, वरणाची तयारी करून घेतलेली आहे. कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर मी कांदा आणि कोथिंबीर टाकली, परतून घेऊया. आता टाकूया हळदी पावडर, धना पावडर, थोडासा मसाला पण संपलेला आहे, तर बिलकुल अर्धा चमचा मी मसाला टाकलेला आहे. आणि आता टाकूया मिक्स केलेलं वरण आणि एक उकळीचा वेट करूया. तर आता संग मी इकडे भाजीची तयारी करत आहे. तर टोमॅटो एकच आहे, फ्रीजमध्ये भाज्या पण नाहीत आणि टोमॅटो आता महाग पण झालेले, तरी पण महाग असो स्वस्त असो आणायचं तरी आणायचं असतं. पण काल यांना मी सांगायचं विसरले. तर इकडे एकच टोमॅटो आहे, रात्री मी टोमॅटो आणि शेवगा मिक्स भाजी केलेली होती, पण ती भाजी पण तशीच राहिलेली आहे. तर मी म्हणलं आज एक टोमॅटो टाकून ही भाजी बनवायची, नंतर तीच भाजी त्यामध्ये मिक्स करूया. इकडे शेंगदाणे पण थोडेसेच आहेत, म्हणजे सगळे डबे रिकामे होतच आले. तर आज सगळा किराणा भरायचा आहे. आज ना थोडीशी कामं जास्त आहेत, कारण उद्या मी धोंडे करणार आहे आणि पाहुण्यांना पण सांगितलेलं आहे. तर थोडीफार तयारी करून ठेवायची आज दिवसभरामध्ये, थोडासाही रेस्ट आराम नाही. आज धावपळ खूप होणार आहे माझी, म्हणजे सगळी तयारी उद्याची मला करून ठेवायची आहे. तर शेंगदाणे वगैरे जेही किराणा संपलेला आहे, जसं शेंगदाणे गूळ हे सगळं आणायला सांगणार आहे यांना, संध्याकाळी घेऊन येतील ते. तर आता मुठभर शेंगदाणे होते तितके मी भाजून घेतले, खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, खोबर आणि शेंगदाणे भाजून एक मसाला मी तयार करत आहे. म्हणजे टोमॅटो वगैरे टाकून हा मसाला टाकून भाजी बनवणार आहे. खूप छान भाजी बनते. जेव्हा काही ऑप्शन आहे त्या दिवशी आपण ही भाजी बनवू शकता. तर शेंगदाणे आणि खोबरे मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेल घेतलेले, 2 चमचे मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे. म्हणजे मसाला तयार केलेला होता ना, ते टाकलेले. म्हणजे शेवग्याची भाजी पण सेम अशाच पद्धतीने मी बनवते, वांग्याची भाजी सेम अशाच पद्धतीने मी मसाला तयार करून बनवते. खूप छान टेस्टी बनते या मसाल्याची भाजी. तर मसाला मी छान परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर टाकली, परतून घेतलेला आहे. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. थोडासा मसाला टाकूया, मसाला तसं तरी संपलेलाच आहे, बिलकुल थोडासा राहिलेला आहे. छान परतून घेतलेलं आहे. नंतर जी भाजी मी म्हणलेलं होतं रात्रीची भाजी ठेवलेली आहे, ती भाजी टाकली मी आणि छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि अगोदर तर विचार केला की ताट ठेवूया, पण ताट ठेवल्यानं साईडनं गरम होत होतं ते, म्हणून म्हणलं यावरती जी झाकणी आहेत ना तेच ठेवूया. इकडे भाजी बनत आहे आणि थोडंसं मी इडलीचं बेटर ठेवलेलं होतं, म्हणजे इडली, डोसे, आप्पे सगळे याच बेटरपासून बनलेलं आहे. मी फ्रीजमध्ये थोडंसं ठेवलेलं होतं, काल डोसे बनलेले होते ना, म्हणजे तुम्ही म्हणत होता ताई डोसे खूप छान बनले. जे अगोदरचं पॅन तू घेतलं, म्हणजे 2-2 पॅन तू घेतलेले आणि त्यामधलं एक पॅन खूप छान आहे, तुम्हाला पण खूप आवडलं, क्वालिटी पण छान आहे. तुम्ही म्हणत होता त्याची क्वालिटी कशी आहे, तर खूप छान क्वालिटी आहे आणि डोसे पण एकदम परफेक्ट बनलेले आहेत, मी शेअर केलेले व्हिडिओमध्ये. आज थोडंसं बेटर राहिलं तर म्हणलं याचे आप्पे बनवूया. तर या आप्पे मेकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आणि बेटरमध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं, म्हणजे बिना मिठाचंच मी ठेवलेलं होतं. मीठ न टाकता 2-4 दिवस आपण ठेवू शकता, म्हणजे मीठ टाकून ठेवलं नाही पिठाला आंबट फुटतं, म्हणून मीठ न टाकताच ठेवायचं आहे. जेव्हाही बनवायला घेऊयात त्याच वेळेत मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून थोडासा खाण्याचा सोडा टाकून मी मिक्स केलं आणि इकडे आप्पे मेकरमध्ये मी आप्पे बनवत ठेवलेले. तर 2-3 मिनिट छान सेकलेले आहेत. आता पलटून घेऊया आणि पलटून 2-3 मिनिट एका साईडला, म्हणजे दुसऱ्या साईडलाही सेकून घ्यायचं आहे. आणि आप्पे मेकर चारी बाजूला मी फिरवत आहे, म्हणजे सगळे आप्पे परफेक्ट सेकले जाते आणि एकदम छान स्पंजी जाळीदार असे आप्पे बनून तयार झालेले आहेत. आणि इकडं आता मी उसळ पण बनवत आहे. उसळ तरी सगळ्यांची फेवरेट आहे, अण्णाला पण उसळ खूप आवडते आणि अण्णा तरी घरी तुम्ही बघत असता 4-8 दिवसाला मी उसळ बनवतच असते. तर आता तरी कडधान्य मी सगळेच भिजत घातले, मूग, छोले आणि हरभरे भिजत घातलेले, ते सगळे छान अंकुरित झालेले आहेत. ते इकडे मी हरभरे जे अंकुरित झालेले लाल हरभरे आहेत ना, ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि हरभऱ्याच्या डबल पाणी चवीपुरतं मीठ टाकून शिजत ठेवलेलं आहे. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, तर दूध मी निवांत गरम करणार आहे. अगोदर आप्पे बनवून घेते सगळ्याच बेटरचे, आता बेटर ठेवणार नाही आहे. तसं तर फक्त एक बॅच बनला, दुसऱ्या बॅचला हे जे आहे ना आता कमी पडलेलं आहे बेटर, बघू शकता फक्त 4 ते 5 झालेले आहेत.
सगळेच आपे बनून तयार झालेले आहेत इकडं. आणि थोडंसं घाई गडबड तिकडे इकडं म्हणजे सगळीच कामं चालू असतात ना, सकाळी सकाळी सगळीच करण्याची घाई असते. त्या घाईमध्ये थोडंसं करपलेले तर काही नाही पलटून मी दुसऱ्या साईडला छान शेकून घेतले. तर मस्त असे आपे बनलेले आहेत. आपे बनून तयार झाले. इकडे चहा पण उकळून तयार झालेला आहे. तर चहाही घेऊया. कुकरला एक शिटी झालेली आहे. मस्त असे हरभरे शिजलेले आहेत आणि भिजवलेले हरभरे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता उसळ बनवून घेऊया. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं आणि कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर थोडंसं एक म्हणजे कांद्याचा तुकडा मी खिसून टाकलेला आहे. परतून घेतल्यानंतर सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. थोडंसं हिंग पण टाकलेलं होतं फोडणीमध्ये मी. आणि ह्याची शिजवलेले हरभरे होते ते टाकून मी मिक्स करून घेतलं. मस्त अशी उसळ बनलेली आहे. आता नंबर आहे भाकरीचा. इकडे भाकरी बनवते. म्हणजे आज थोड्याशा भाकरी जास्त बनवायच्या आहेत मला. म्हणजे गावाकडेही पॅक करून द्यायचं आहे मला आजीसाठी, अण्णांसाठी. परत इथं पण जेवण करतील आणि आता सकाळचं टिफिन पण यांना द्यायचं आहे म्हणजे गॅरेजला दोघांच्या हिशोबानं. तर सगळ्यांसाठी इकडे भाकरी बनलेल्या आहेत. नंतर मी देवपूजा करून घेतली. काल मी तांदूळ अनारशासाठी भिजत घातलेले होते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की ननंदबाईकडे जायचं आहे. म्हणजे त्यांना मी आमंत्रण दिलं पण त्या जेवण करायला येत नाहीत. म्हणलं आता आपणच धोंडे करून घेऊन जावे. तर धोंडे आणि अनारसे सगळं बनवून मी नेणार आहे. म्हणून तांदूळ मी इकडं म्हणजे दररोजच्या दररोज पाणी काढायचं असते. 3 दिवस तांदूळ भिजवायचे आहेत अनारशासाठी. तर पाणी काढून दुसरं पाणी मी भरवून ठेवलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून. आणि आता कपडेही मी भिजत घातलेले आहेत. म्हणजे घाई गडबडात सुरू आहे कारण आज एक्स्ट्रा कामं आहेत, खूप जास्त कामं आहेत. आज सगळं उद्याचं आवरून ठेवायचं आहे मला. आणि मदतीला कोणी नाही आहे ना, त्यामुळे माझी एकटीची धावपळ खूप होते. दीपक दिनेश होते तेव्हा तितकं टेन्शन यायचं नाही आहे. पण आता कोणीच नाही आहे मदतीला. तुम्ही बघू शकता कशी धावपळ माझी एकटीची होत असते. दररोजची कामं ठीक आहेत पण कोणीतरी पाहुणे वगैरे येण्याची एक तयारी खूप असते. आता साफसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर बाथरूम मी 4-8 दिवसाला स्वच्छ करत असते. आणि तुम्ही म्हणताय ते आंघोळीच्या आधी करायचं, पण आंघोळीच्या आधी इतकी घाई असते ना, सकाळी यांना जायची घाई असते, चहा वगैरे बनवायचं असतं, होतच नाही त्यावेळेस. म्हणून मी दुपारच्या वेळेमध्ये निवांत सगळी कामं आवरल्यानंतर मी स्वच्छ करत आहे. तर एकदा अगोदर तर पाणी टाकलेलं आहे कारण खूप असे पाण्याचे डाग पडतात ना. नंतर हार्पिक टाकू शकता किंवा जे डिटर्जंट आहे जे कपड्याचं आपलं निरमा असतं ना तेच टाकलेलं आहे. छान मी ब्रशनं घासून घेतलं. म्हणजे खडी भिंतीच खूप लवकर खराब होतात. छान घासून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर कपडे नंतर धुणार आहे. अगोदर मी बेडशीट चेंज करते म्हणजे उद्या ही कुठलीच कामं होणार नाहीत. जी ही उद्याची तयारी आहे ती सगळी मी आजच करत आहे. एक बेडशीट मी अगोदरचं काढलं, दुसरं बेडशीट मी अंतरलेलं आहे. आणि आता कपडे धुण्याच्या अगोदर मी थोडा वेळ कपडे भिजत घालते. दुसरं बेडशीट आतरून हे अगोदरचं बेडशीट थोडा वेळ मी भिजत घालते. म्हणजे भिजल्यानंतर स्वच्छ निघतं. म्हणजे कमी मेहनतीमध्ये झटपट कामं होतात. तर बाहेर घेऊन जात होते कपडे तितक्यात अण्णा आले. म्हणजे केव्हापासून वेट करत आहे. त्यांचा टाईम खूप झाले तर 10:30 वाजले. तसं तर मी 8 वाजता स्वयंपाक केलेला होता. तरी पण यायला यांना लेट झालेला आहे. म्हणत होते सकाळी सुशेला बनवलेला होता, मी पण खाल्ला आणि आजीला पण दिलेला आहे. त्यामुळे दुपारचं टिफिन नेण्यासाठीच मी आलेलो. पण मी मात्र स्वयंपाक जास्त बनवला. 2 टाईमचं मी बनवलेलं आहे. मला वाटलं अण्णा लवकर येतील म्हणजे नाश्ता वगैरे इतकं आवडत नाही अण्णा. पण आजीसाठी बनवलेले आहेत आणि करायला पण जमत नाही. कधीच अण्णा किचनमध्ये जात नाहीत ना, कुठला स्वयंपाक वगैरे येतो त्यांना. तरी पण एक मजुरीनुसार व्यक्ती सगळी कामं करतो ना, तसं झालेले सुशेला वगैरे बनवून दिलेलं आहे. त्यांनी पण खाल्लेले आहेत आणि मग दुपारचं टिफिन नेण्यासाठी आलेले तिकडं. तर आता नाश्ता झाले त्यामुळे काही खायचं तर नव्हतं त्यांना. पण हरभऱ्याची उसळ खूप आवडते अण्णाला, जसं यांना आवडते तशीच. तर मी अण्णाला उसळ दिलेली आहे. तोपर्यंत चहा ठेवलेला इकडे कमी गॅस करून. तर चहा उकळत आहे तोपर्यंत उसळ खाऊन घेतील आणि आता तोपर्यंत मी टिफिन भरते. कारण जास्त वेळ थांबत नाही आहेत. खूप कारणं सांगत असतात की शेताकडे म्हैस आहे, म्हशीला पाणी पाजवलेलं नाही, चारा टाकलेलं नाही, सगळी खूप सारी कारणं सांगत असतात. तुम्ही एवढं 10 कारणं सांगू नका, तुम्ही अगोदर जावा कारण तिकडेच वड असते त्यांची म्हशीकडे ह्याच्याकडे. तर इकडं भाकर मी त्या कपड्यात रॅप केले आणि कवर म्हणजे घातलेला आहे. म्हणजे हाडकणार नाही कारण आता हे दुपारी जेवण करतील आणि आजीला दाताचा प्रॉब्लेम, जेवण करता येत नाही म्हणून थोडा वेळ जास्त नरम बनवून राहते म्हणून मी कवर घातलेलं आहे वरून. आणि टिफिन पण इकडं कवरमध्ये पॅक केलेला आहे. आणि चहा पण उकळलेला आहे. तर आता उसळी खाऊन झालेली आहे अण्णाची. तर चहा दिलेला आहे मी पण घेतलेला आहे. तर या तुम्ही चहा घ्यायला. म्हणजे हे दुसऱ्या वेळेचा चहा आहे सकाळचा. तर चहा घेऊन झालं, थोडा वेळ बोलणं झालं आमचं. आता कपडे वगैरे आहेत ते होत राहतील. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.